हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुमच्याबरोबर एक यूजफुल व्हिडिओ शेअर करणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी इथं जास्वंदीच्या फुलापासून आपण होममेड इथं हर्बल पावडर कशा प्रकारे बनवून ठेवायचं, जी की आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप मदत करते। आणि ही जी पावडर आहे तुम्ही इथं वर्षभर साठवून ठेवला तरी सुद्धा इथं तुम्ही वर्षभर यूज करू शकता। तर सर्वात आधी मी इथं जास्वंदीची फुलं घ्यायची आहेत आणि जास्वंदीचं झाड हे सर्वांच्याच अंगणामध्ये असतं। आपण जी ही फुलं आहेत ती देवपूजेसाठी इथं वापरत असतो, त्यामुळे प्रत्येकींच्या दारात इथं एक तरी झाड असतंच। आता ही जी फुलं आहेत तुम्ही सुद्धा इथं वेस्ट करू नका। झाडावरती थंडीमध्ये सुद्धा ह्या झाडाला इथं खूप असं फुलं लागतात आणि ही जी फुलं तुम्ही वेस्ट न करता तुम्ही ह्याचा वापर केला तर नक्कीच तुमच्या केसांच्या वाढीसाठी मदत करतात। आणि व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा, म्हणजे मी कशा प्रकारे पावडर बनवलेली आहे आणि कोणकोणत्या प्रकारे तुम्ही ही जी पावडर आहे केसांच्या दुप्पट वाढीसाठी इथं तयार करून अप्लाय करायचं हे देखील दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला आवडल्यास इथं नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर सर्वात आधी ही जी फुलं आहेत ती मी इथं 15 दिवसामध्ये गोळा केलेली फुलं आहेत आणि मी ही जी फुलं आहेत ती एकदम कडक असं वाळवून घेतलेले आहेत। मी इथं झाडावर लागलेली झाडावर सुकलेली फुलं देखील तुम्ही यूज केला तरी देखील चालतं। तर इथं ही जी फुलं आहेत ती इथं तुम्ही 5 ते 6 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। आता इथं मी फुलं आहेत ते फुलांचा अशा प्रकारे कडकड आवाज यायला पाहिजे तरच ही फुलं आहेत ती मिक्सरला बारीक होतात। तुम्ही स्वच्छ वाळवून घ्यायचं आहे, जरासुद्धा इथं त्यामध्ये ओलसरपणा राहू नये अशा प्रकारे तुम्ही ह्या फुलांना वाळवून घ्यायचं आहे। आणि दररोज तुम्ही उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही बारीक करणार असाल त्या दिवशी सुद्धा तुम्ही उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही खूप जास्त तसंच न ठेवता कडक असतात त्याच वेळी तुम्ही मिक्सरला लावून घ्यायचं आहे। नाहीतर तुम्ही इथं दुपारी जर उन्हामधून काढून ठेवला आणि संध्याकाळ जर मिक्सरला लावला तर फुलं बारीक होत नाहीत। तुम्ही पटकन त्याच दिवशी इथं मिक्सरला बारीक करून घ्या, म्हणजे व्यवस्थित इथं बारीक होतात। आता फुलं आहेत ती मी इथं स्वच्छ करून मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि बारीक असं मी ही ज्या फुलांना आहे ती बारीक आता जास्त वेळासाठी मी इथं मिक्सर लावून घेतलेला आहे, जेणेकरून एक पावडर तयार होईल। आता फुलं आहेत ती इथं मी बारीक वाटून घेतलेली आहे। तुम्ही देखील पाहू शकता एक पावडर तयार झालेली आहे। तुम्ही इथं हवं असेल तर महिन्याभरासाठी किंवा तुमच्या घरी जर जास्त फुलं असतील तर तुम्ही जास्त दिवसासाठी तुम्ही इथं साठवून ठेवून त्याची तुम्ही एकदमच इथं पावडर तयार करून ठेवू शकता आणि एका क्लीन डब्यामध्ये तुम्ही साठवून ठेवून ती पावडर आहे तुम्ही वर्षभर यूज करू शकता। आता ही जी पावडर आहे तुम्ही इथं असंच सुद्धा यूज केला तरी देखील चालतं, पण मी पुन्हा एकदा ही जी पावडर आहे ती इथं फिल्टर करून घेत आहे। पुन्हा एकदा मी इथं गाळणीतून पावडर आहे ती गाळून घेत आहे, जेणेकरून एक फाईन इथं पावडर तयार होईल। एकदम व्यवस्थित बारीक असं पावडर आपल्याला मिळते तुम्ही अशा प्रकारे जरी ठेवला तर। आणि ही जी पावडर आहे ती अप्लाय करायला देखील एकदम इझी जाते। आणि तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा अशा प्रकारचे जे पावडर आहे ते ऑनलाईन सुद्धा तुम्ही ह्याचा जो रेट आहे ते पाहू शकता, पण तुम्ही इथं घरच्या घरी अशा प्रकारे पावडर आहे ती इथं तुम्ही बनवू शकता आणि ती यूज करू शकता। आणि आपण स्वतः बनवलेलं असल्यामुळे ते आणखीनच आपल्याला यूज करायला आनंद होतो, त्यामुळे तुम्ही देखील ही जी पावडर आहे ती घरच्या घरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे बनवून ठेवू शकता। आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला खरंच इथं यूजफुल वाटला असेल तर प्लीज इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, कारण की मी अशाच यूजफुल व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करत असते। आता तुम्ही पाहू शकता एकदम किती छान असं पेस्ट पावडर इथं तयार झालेली आहे। एकदम स्मूथ असं पावडर इथं तयार झालेली आहे। मार्केटमध्ये जसे आपल्याला पावडर विकत मिळते त्या प्रकारे इथं पावडर तयार झालेली आहे। आता ही कशा प्रकारे यूज करायचं तर तुम्ही सर्वात आधी मी इथं दहीमध्ये ही जी पावडर आहे ती मी इथं फ्रेश दहीमध्ये 2 चमचा पावडर घेऊन ती मिक्स करून तुम्ही डायरेक्टली तुमच्या केसांवरती सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। नाहीतर तुम्ही ॲलोवेरा जेल 2 चमचा आणि 1 चमचा पावडर घेऊन त्याची सुद्धा तुम्ही पेस्ट तयार करून तुम्ही डायरेक्टली तुमच्या केसांवरती तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर इथं मी आणखीन एक टाईप दाखवतो तुम्हाला यूज करायचं। तर तुम्ही ज्यावेळी तुम्ही केस धुणार असता त्यावेळी तुम्ही इथं 2 चमचा इथं खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही 1 चमचा ही जी पावडर आहे ती घालून घ्यायचं आहे आणि ही जी पावडर आहे ती व्यवस्थित मिक्स करायचं आणि केस धुवायच्या 1 तास आधी तुम्ही केसांच्या मुळाशी, फक्त तुम्ही केसांच्या मुळाशी जरी अप्लाय केला तरी देखील चालतं।
ही जी पावडर आहे ती इथं मुळांशी अप्लाय करायचं. मुळांचं पोषण होऊन तुमची केस आहेत ती वाढायलाच देखील मदत करतं आणि केस जर तुमचे थांबले असतील वाढायचे, केस गळत असतील, स्मूथ नसतील, ते देखील इथं केसांची जी हेअर ग्रोथ आहे ती सुद्धा इथं फास्ट होते आणि केस एकदम शायनी आणि स्मूथ सुद्धा बनतात. तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ट्राय करून तुम्ही यूज करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.